अकोला जिल्ह्यात सकाळपासून सुरू असलेल्या रिपरिप पावसाने अकोट शहरातील जनजीवन विस्कळीत झाले। धारोळी, वेस, शेख कॉलनी आणि गजानन नगर परिसरातील अनेक घरांमध्ये नाल्याचे पाणी शिरल्याने नागरिकांची मोठी तारांबळ उडाली। नगर परिषदेच्या नालेसफाई मोहिमेची पोलखोल झाली असून जागोजागी नाले तुंबल्यामुळे पावसाच्या पाण्याचा निचरा होऊ शकला नाही। परिणामी पाणी थेट घरांमध्ये घुसले। घरातील जीवनावश्यक वस्तूंचे नुकसान झाले असून अनेक कुटुंबाचे संसार अक्षरशः उघड्यावर आले आहेत। नागरिकांकडून प्रशासनाच्या निष्काळजीपणाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे। हर्षदा सोनोने, अकोला। 2-3 वर्षापासून आमच्या घराची कंडिशन अशी होऊन राहिली। आमच्या घरात लहान लहान लेकरं आहेत, सामान असते, पूर्ण घरात पाणी साचलेलं असते आणि मागचं पाणी येते, इकडून तिकडून पाणी येते। या समोरच्या ज्या नाल्या आहेत त्या नाल्या सट्ट भरलेल्या आहेत बा, त्याच्यामुळे आमच्या घरात असं नुकसान होऊन राहिलं। आणि नगरपालिकावाले मेंबर आहेत आमच्या एरियाचे, हे येतात, घर पाहतात, दार पाहतात, इकडे पाणी आहे तिकडे पाणी आहे, बस येऊ पाऊ चालले जाऊ राहिले। आता 23 तारखेला आमच्या घरात टोंगडं पाणी होतं, पण मेंबर आले, काय केलं काय नाही, बस तिकडे गेले। सीओ साहेब आले, ते मॅडम आल्या होत्या, सीओ मॅडम बी आल्या होत्या, तेही पाहिलं, घरही पाहिलं, बाहेरचंही पाहिलं, बस नाल्या काढतो, असं करतो तसं करतो आश्वासन देऊन जातात, तिकडे जाऊन काही करून नाही राहिले। मग म्हणतात की बा मेंबर आले बोलतात, याने बोलू राहिले, तुम्ही असं करता तसं करता। आता आम्ही बोला नाही तर काय करा सांगा? लहान लहान लेकरं घेऊन आम्ही असं पाण्यात उभा, हे पसारा आमचा होऊन चालला सारा, अनाज पाणी आम्हाला खायला नाही, बसायला जागा नाही आहे घरात, सांगा काय करा मग? आता आम्ही 2-3 वर्ष झाले हेच आम्ही कंडिशन करून राहिलो, दरवर्षी मेंबर तेच म्हणतात, हे करतो ते करतो, काहीच करून नाही राहिले। शिवा मॅडम बी आल्या त्या दिवशी, शिवा मॅडम नाही तेच पाहिलं, अजून तर तिकडे धारोळी असतात नाली पाहायला गेल्या, पण काय केलं बाबा? पाण्यातच आहोत आम्ही अजून, अनाज पाणी नाही राहत आम्हाला, काहीच मुळात पाणी आलं की